आणि याच पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट समोर येते। संभाजीनगरमधून संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा पूर्णपणे संपलाय। सकाळपासूनच इंधनासाठी लांबच लांब रांगा लावणाऱ्या वाहनधारकांना रिकाम्या हाती परतावं लागलेलं आहे आणि त्यांची निराशा झालेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। पाहूया। तर आपण थेट जाऊयात छत्रपती संभाजीनगरमध्ये। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी माधव सावरगावे हे उपस्थित आहेत। माधव, आपण पाहतोय संभाजीनगरमध्ये पेट्रोल डिझेलसाठी मोठ्या रांगा लागल्या होत्या। सकाळपासूनचे तिथले अपडेट्स तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवताय। आता नेमकं काय घडतंय? प्राची, सोशल मीडियावर अफवा सुरू झाल्यानंतर वाहनधारक मोठ्या संख्येने आपल्या जवळच्या पेट्रोल पंपावर दाखल झालेले होते आणि पेट्रोल पंपावर अशा रांगा होत्या। पण आता नो स्टॉक असे बोर्ड छत्रपती संभाजीनगर शहरातल्या अनेक पेट्रोल पंपावर लागायला लागलेले आहेत। ग्रामीण भागात तर पेट्रोल संपले असं माहिती कळते आहे आणि त्यामुळे काही वेळापूर्वी इथे जवळपास 1001 वाहनं होती, जी 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स होती, ती सगळी आता निघून गेलेली आहेत, कारण या ठिकाणी पेट्रोल नाही असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। हा छत्रपती संभाजीनगर शहरातल्या क्रांती चौकातला सगळ्यात मोठा पेट्रोल पंप आहे। त्या पेट्रोल पंपावरची ही स्थिती आहे। त्याचबरोबर तिकडे बाबा चौकामध्ये असेल किंवा टीव्ही सेंटर असेल, या सगळ्याच ठिकाणी पेट्रोल नाही असं सांगण्यात आले आणि त्यामुळे वाहनधारकांची मोठी अडचण झाली आहे। एक महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की किती ठिकाणी तुम्ही जाऊन आलात आणि तिथली काय स्थिती आहे। सर, मी प्रत्येक वेळेस इथेच पेट्रोल टाकते, याच पंपावर आहे। पण पहिल्यांदाच मी इथं आले तर मीच बघते की हे नाहीये म्हणून पेट्रोल। आता ड्युटी जायचं कसं? बरोबर। यापूर्वी अनेक वाहनधारक होते, मी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की आम्ही 4-5 पेट्रोल पंपावर जाऊन आलो पण पेट्रोल नाही आणि त्यामुळे आता या पेट्रोल पंपावर पेट्रोल कधी मिळेल अशी एक चिंता या सगळ्या वाहनधारकांना आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाहनधारकांना पेट्रोल पंपाच्या वतीनं सांगण्यात आलं की संध्याकाळी 4 किंवा 7 वाजता गाडी येईल तेव्हा तुम्हाला पेट्रोल मिळेल। त्यामुळे रात्रभर अफवा सुरू होत्या की पेट्रोल मिळणार नाही, कारण इराणचा युद्धाचा परिणाम या पेट्रोलाच्या पुरवठ्यावर आहे आणि त्यामुळे आत्ता वाहनधारकामध्ये भीती आहे खरंच मिळेल की नाही, आणि असं जर झालं तर उद्या ऑफिसला जायचं, कामाला जायचं कसं, अशी एक चिंता आहे। त्यामुळे इराण आणि इस्रायल युद्धाचा परिणाम थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये तेही अफवाच्या रूपानं दिसू लागलेला आहे। प्राची, नक्कीच धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता पेट्रोल संपलेलं आहे। अनेक पेट्रोल पंपांवर अशीच गर्दी पाहायला मिळते। इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये आता पेट्रोल आणि डिझेल लवकरच संपणार आहे, ते मिळणार नाहीये या भीतीपोटी या अफवेनंतर मोठ्या प्रमाणात संभाजीनगरच्या पेट्रोल पंपांवर गर्दी जमा झाली आहे आणि परिणामी आता त्या ठिकाणी पेट्रोल खरंच संपल्याची माहिती समोर येते।